पहिली चढाई आर्यन फुटक याच्या माध्यमातून केली जाते. 7 मिनिटाच्या सत्रामध्ये मित्रांनो अधिक रंजक खेळ आपल्याला पाहावयास मिळतोय. निखिलच्या माध्यमातून निखिलकडे जोरदार आक्रमण केले जाते. आर्यन चालक पूर्ण चढाई आर्यनची आपण नेहमीच पाहत असतो, तोच आर्यन. यानंतरचा सामना सागर कोटमाळा वर्सेस मांडवकरी असा होईल. दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार असेल. जर्सी क्रमांक 2 केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोधखोल या संघावरती आक्रमण करण्यासाठी तयार होत आहे. उत्तम प्रकारचा प्रयत्न स्वराजच्या रूपानं कोपरारक्षक या ठिकाणी निश्चितच मैदानाच्या बाहेर जाताना पाहणार. जर्सी क्रमांक 4 ला बाहेर जावं लागतं. आणि पुन्हा एकदा सूरज यानं पहिल्या सामन्यामध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी केली होती. कोळकेवाडी सारखा दर्जेदार संघ या स्पर्धेमधून बाहेर गेला. याला खरं कारणीभूत झालं होतं तो सूरज. तोच सूरज या ठिकाणी कमालीची कामगिरी करताना निखिल वरती मात्र आक्रमण करताना निखिलच्या रूपानं कोपरा उद्ध्वस्त होताना पाहतोय. एक चांगल्या प्रकारचा गोड केदारनाथ अंबोधखोल या संघासाठी 1-1 गुणानं सुरुवातीची नेक सुरुवात केली जाते. निशाद जर्सी क्रमांक 2 निशादच्या रूपानं ही चढाई अत्यंत उत्तम चढाई निशादची विघ्नहर्ता या संघासाठी होत असते. आपण पुन्हा एकदा पाहतोय जर्सी क्रमांक 11 आर्यन फुटक. मित्रांनो ज्या वेळेला आरपारची लढाई असते त्या वेळेला निश्चितच आर्यन फुटक एक कमालीची कामगिरी केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोधखोल या संघासाठी करत असतो. हर एक प्रकारचा प्रयत्न सक्सेस करण्याचं काम आर्यनच्या माध्यमातून होत असतं. इथं मात्र मोठा प्रयत्न करावा लागला, त्याला मात्र फसवण्याचं काम केलं जात आहे. आणि उत्तम प्रकारचा प्रयत्न ऍडव्हान्स जाऊन सुद्धा आर्यन सारख्या खेळाडूला अडवण्याचं काम केलं जात आहे. ते विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाकडून कमालीचा परफॉर्मन्स या ठिकाणी विघ्नहर्ता कोंडमाळा संघाकडून केला जातो. मित्रांनो ज्याचा नामोल्लेख केला जातोय विघ्नहर्ता कोंडमाळाकडून खेळणारा, पण ज्याने चालू वर्षी कुंभारलीची स्पर्धा जिंकताना आपण बेस्ट डिफेंडर म्हणून ज्याने काम केलं तो निखिल घाणेकर. अतिशय चालाक चतुर जो दुर्गा माता कोंडमाळा संघाचा हिस्सा होता. कुंभारली सारखी दर्जेदार स्पर्धा ज्याचा साक्षीदार ठरला तो या ठिकाणी निखिल घाणेकर. खरंच ज्याचं कौतुक करायला शब्द कमी पडतील, अपुरे पडतील. एका दर्जेदार खेळाडू कोपरा रक्षक विघ्नहर्ता कोंडमाळा संघाचा. दरम्यान सूरज ज्या सूरजनं कमालीची कामगिरी केली, आपल्या संघासाठी लगातार पद्धतीने पॉईंट्स हासिल करण्याचं काम केले. पुन्हा एकदा तो सिलसिला जारी केलाय, अर्थात पॉईंट हासिल करतोय केदारनाथ क्रीडा मंडळ कोंडमाळा या संघासाठी. 3rd रेड निशादसाठी. जर्सी क्रमांक 2 निशादच्या रूपानं 3rd रेडचा इशारा. या ठिकाणी पॉईंट घेण्यासाठी निशादला अनेक प्रयत्न करावा लागला. एक चांगला प्रयत्न निशादचा या ठिकाणी असणार आहे. दरम्यान आयुषवरती जोरदार आक्रमण केलं जातंय. काय घडतं बघूया. निशादला पॉईंट घेणं गरजेचं असताना बंधनकारक असताना बॅकवर्ड केला जातोय. लाजवाब प्रयत्नाला अखेरकारी यश येते. निशाद सारखा दर्जेदार खेळाडू, चंचल खेळाडू, चपळ खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. दरम्यान पुन्हा एकदा चतुराई कमी नसलेला, अर्थात चपळता ज्याच्या अंगामध्ये ठासून भरलेले असा हा आर्यन फुटक चढाईसाठी असणार आहे. पहिलं सत्र रंजक होताना आपण पाहिलं. एका बाजूला निखिल निश्चितच उत्तम प्रकारचा संघ खेळवण्यामध्ये तरबेज असणार असतं. निखिल ज्याला आपण पाहतोय आर्यन फुटक चढाईसाठी धीमी चढाई केली जाते. 1 गुणाचं लीड केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोधखोल या संघाकडे. शांत खेळ पुन्हा एकदा निखिल चढाईसाठी असणारे. मित्रांनो दर्जेदार पकडपटू म्हणून ज्यानं किताब मिळवण्याचं काम केलं. एक मोठ्या स्पर्धेदरम्यान आपण ज्याला पाहिलं उत्कृष्ट चढाईपटू म्हणून, उत्कृष्ट पकडपटू म्हणून कुंभारली स्पर्धेचा हा मानकरी ठरला होता. आणि तोच पुन्हा एकदा निखिल आक्रमण जारी करण्यासाठी जो दुर्गा माता संघाचा हिस्सा ठरला होता. आणि त्याच्यामुळे गावातील एक मोठी दुर्गा माता सारखा मातब्बर संघ पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या कुंभारली यात्रेच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार राहताना आपण पाहिलं. दरम्यान सूरज चढाईसाठी असणार आहे. 1 गुणाचं मापक लीड. पुन्हा एकदा सूरज. हो 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 या ठिकाणी सूरजला सुद्धा पकड होती आहे. एक चांगल्या पकडीचा नमुना आपण पाहतोय. उत्तम प्रकारचं मार्गदर्शन स्वप्नील दादा घाणेकर. विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर स्वतः कार्याध्यक्ष या ठिकाणी सुशील दादा असतील, त्यांना साथ देण्यासाठी उत्तम प्रकारचे मार्गदर्शक सचिनजी फुटक. संपूर्ण अंबोधखोलवासी चांगल्या प्रकारचा सपोर्ट केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोधखोल या संघासाठी असणार आहे. दरम्यान देखील ऍडव्हान्स जाऊन पकडायचंय, एकेरी पकडायचंय. इथं मात्र स्वराज बोंबडेची चूक. 1 गुणाचं लीड.
आपल्या बाजूने वळवताना आपण विघ्नहर्ता कोंडमाळा संघाला पाहतोय. दरम्यान दुसरा पुकार आपण देतोय सागर क्रीडा मंडळ कोंडमाळा वर्सेस मांडवखरी. दोन्ही संघांना आजच्या या सत्रामधला अंतिम सामना ज्यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आजच्या सत्रामधला शेवटचा सामना असणार आहे तो सागर कोंडमाळा वर्सेस मांडवखरी. दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल. आर्यन पुटक मात्र निखिल ज्याला लढताना आपण पाहतोय भिडताना पाहतोय. खरंच एकटा लढताना आपण विरुद्ध संघाला पाहिलं तो निखिल घाणेकरला एक उत्तम प्रकारची फाईट ज्यामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान देण्याचं काम निखिलच्या माध्यमातून होत असतं. इथं मात्र पहिलं सत्र लगभग समाप्तीकडे वळताना पाहतोय. स्वराज आणि सूरज सारखा दर्जेदार खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना निश्चितच निखिल आणि त्याचे सर्व सहाय्यक खेळाडू मात्र एक गुणाचं लीड मापक घेऊन ही फाईट मात्र रंजक करण्याच्या दृष्टीने. आर्यन पुटक सामना मित्रांनो रंजक होणार यात शंका नाहीये. श्वास रोखून धरणारा उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी होण्याची चिन्ह नाकारता येत नाहीये. आर्यन थोडासा निश्चितच स्वतःचा बॅलन्स बनवतो. तो पुन्हा एकदा नियंत्रण मिळवतोय. हो लगातार पद्धतीने या ठिकाणी स्वतःला कंट्रोल मध्ये करतोय. कारण या ठिकाणी स्वतःचा बॅलन्स अतिशय महत्वपूर्ण असतो. ते मित्रांनो खेळ असू द्या किंवा आयुष्य जगताना आपलं कुटुंब असू द्या ज्यामध्ये आपण संतुलन अतिशय महत्वाचं असतं. एकदा का संतुलन बिघडलं तर माणूस खूप मोठा भरकटलेल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. आणि निश्चित या ठिकाणी निखिलला आपण पाहतोय एक गुणाचं लीड विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाकडे. दोन्ही संघ मातब्बर आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे निश्चितच विजय खेचण्याचे. बघूया या ठिकाणी काय घडतं कारण लगभग पहिलं सत्र समाप्तीकडे वळतंय. थर्ड रेड डू ऑर डाय पॉइंट शिवाय पर्याय नाही. निश्चितच पॉइंट घेणं बंधनकारक असताना आर्यन पुटकला आपण पाहतोय अंबतकोल एक्सप्रेस थांबवलं जात आहे. मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल कुंभारली यात्रेचा बेस्ट डिफेंडर म्हणून ट्रॉफी उचलणारा उत्तरार्धाचा खेळ सुरू होतोय. अर्थात निर्णायक सत्रामध्ये आपण वळतोय. अर्थात निखिलनं आतापर्यंत एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं दोन्ही मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर असताना या सामन्यामध्ये मजबूत शिकंजा कसण्यासाठी मजबूत पकड निर्माण करण्यासाठी स्वतः निखिल दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी करण्यासाठी तयार असणारा निखिल मात्र कमालीची कामगिरी करताना आपण पाहतोय निखिल घाणेकर याला. दरम्यान साऊंड मास्टरांना सुद्धा मानलं पाहिजे. मित्रांनो 2:30 वाजून गेलेत. गाणं बघा कोणत्या वेळेला काय लावायचं याची समस्या शकता. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपल्याला डोळ्यावरती झापडं येतात त्या वेळेला झोप उडवण्याचं काम साऊंड मास्टरचं असतं. साऊंड हा कार्यक्रमाचा उत्तम असतो आणि त्यानुरूप या ठिकाणी उत्तम प्रकारचं साऊंड देण्याचं काम झालं. दादा आपल्याला खरंच या ठिकाणी सलाम करतो. आणि पुन्हा एकदा निखिल आपण पाहतोय चढाईच्या दरम्यान चौघांसमोर निखिल चढाई करण्याचं काम करतोय. अर्थात सार्थक रुद्राक्ष सुमित आणि आयुष हे 4 गडी मैदानात असताना एक संयमी धीमी चढाई निखिलच्या माध्यमातून केली जाते. 2 गुणांचं लीड आहे. दुसऱ्या सत्रामध्ये अंबतकोल संघाला दर्जेदार सामना या ठिकाणी करावा लागणार. एक मोठी फाईट करावी लागणार आहे. दरम्यान आयुष जर्सी क्रमांक 10 आयुष पुटकला आपण पाहिलं चढाईसाठी. आणि आता मात्र ज्याला पाठवले होते तो निशा थर्ड रेडसाठी एक चालक चतुराई चपळता ज्याच्याकडे पण निश्चितच ज्या वेळेला अशा प्रकारची चढाई करण्याची गरज होती त्या वेळेला उत्तम प्रकारची फाईट निशाच्या माध्यमातून होत असते. चकवलं जात आहे फसवलं जात आहे आणि अखेरकार पॉइंट हासिल केला जातोय. आपल्यावरचा दबाव मिळते चढाई करण्याची उत्तम प्रकारची फाईट करावी लागणार आहे. थर्ड रेडचा इशारा या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितच या थर्ड रेड मधून पॉईंट घेणं बंधनकारक असताना रुद्राक्ष काय करतो बघूया. मजबूत शरीर असण्याचा हात नाही पडतो. निश्चितच प्रयत्न त्याचा जारी आहे पॉईंट हासिल करण्यासाठी. रुद्राक्ष हा एक प्रकारचा प्रयत्न पण इथं मात्र रुद्राक्षला थांबवलं जाते. 3-7 अशी परिस्थिती. लगभग 5 मिनिटाचा कालावधी अजूनही बाकी आहे. एका बाजूला आपण पाहतोय सार्थक विरुद्ध बाजूला सुमित पालसेकर आणि देखील अतिशय अद्भुत असं करिश्मा करण्याचं काम केलं. अर्थात एक चांगल्या प्रकारची चढाई एक चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपल्या खेळामध्ये दाखवलं तोच निखिल. पुन्हा एकदा आक्रमण जारी करताना समोर मात्र आव्हान असणारे ते सुमित पालसेकर याचं काय घडतं बघूया. स्वतःचा बचाव करतो तो सार्थक फुटक. दरम्यान स्वतःला मात्र या ठिकाणी पॉईंट घेण्यापासून असफलपणे माघारी येतोय तो
निखिल सुमित वरती जबाबदारी येते. बघूया या जबाबदारीमधून सुमित स्वतःला सिद्ध करतो का. पॉईंट पाहिजे अंबुदकोल संघाला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी रिवायवल द्यायचं आहे एका मोठ्या खेळाडूला. बघूया काय करतं. सुमितची खेळी उत्तम प्रकारे होती का. मध्यरक्षक म्हणून आपल्या संघासाठी बेहतरीन कामगिरी, पण इथं मात्र सुमित असफल होतोय. पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यासाठी तयार होतोय तो विघ्नहर्ता कोंडमाळ्याचा गुणमान अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं तो निखिल गाडेकर. सार्थक फुटकला निश्चित आपली शिकार करतोय. एक गुण आपल्या संघासाठी या ठिकाणी जमा केले जातोय. पुन्हा एकदा 4.5 मिनिटाचा खेळ बाकी आहे. डुबकी मारली जाते या ठिकाणी. निश्चितच दोघांमधलं हे द्वंद्व युद्ध अखेरकार रंगलं जाते आणि 3-8 अशी परिस्थिती. पुन्हा एकदा सुमित पालसेकर. यावेळेला मात्र मोठी चढाई होणं गरजेचं आहे. 3-8 असा मोठा योग जुळून येतोय. आक्रमण जारी केलं जाते केदारनाथ अंबुदकोल या संघाकडून. जर्सी क्रमांक 8 मजबूत देहयष्टीचा शरीर यष्टीचा सुमित पालसेकर गोलवर जावं लागतंय आणि सुमित पालसेकरला या वेळेला पकडतोय. बोनस कंप्लीट केला जातोय. एक गुण अंबुदकोल संघाच्या दिशेने. दरम्यान 3 मिनिटाचा लगभग कालावधी शिल्लक आहे. 4-11 अशी परिस्थिती. इथून मात्र एक मजबूत कमबॅक करण्यासाठी पलटवार देण्यासाठी केदारनाथ क्रीडा मंडळ अंबुदकोल या संघाला जोरदार फाईट द्यावी लागणार आहे. यामध्ये निश्चितच सूरज आर्यनची कामगिरी खूप महत्वाची असणार आहे. लगभग 3 मिनिटाचा कालावधी या सत्रामधला शिल्लक असताना 4-11 एक मोठी परिस्थिती आपल्या बाजूने निर्माण करण्याचं काम विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाने केलेले आहे. बराच वेळ आर्यनला मैदानाच्या बाहेर राहावं लागलं आणि इथून मात्र आर्यनची खेळी मोठी होते का पाहायचं. एक मोठा संघर्ष. निश्चितच लढत कशी असू द्या आर्यनचा हा संघर्ष हा प्रवास आपण या ठिकाणी सुंदर होताना पाहणार आहे. दरम्यान सिंगल पॉइंट घेऊन आर्यन मात्र आपल्या संघामध्ये दाखल होत आहे. पुन्हा एकदा देखील 2 मिनिटं आणि 16 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. 5-11 अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुन्हा एकदा निखिल तयार होतो का पाहायचं आहे. बॉक्सलाईनच्या आसपास ही खेळी करताना आपण पाहतोय निदान रेषेच्या आसपास खेळी करतोय. दरम्यान निखिल मात्र आपलं आक्रमण जारी करण्यासाठी लगभग शेवटच्या 2 मिनिटाकडे हा सामना वळताना आपण पाहतोय. निर्णायक सामना. अजूनही 6 गुणांचं लीड. निश्चितच आपण पाहतोय विघ्नहर्ता कोंडमाळा संघाकडे आणि इथून मात्र आर्यन कशा प्रकारे खेळी करतो बघूया. आर्यनच्या खेळीवरती या सामन्याचं समीकरण अवलंबून राहणार आहे. बोनस कंप्लीट करतो का पाहायचं, पण आर्यन मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. बोनस कंप्लीट केला जातोय आणि 1 मिनिट आणि 27 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. 6 गुणांचं अजूनही अंतर आहे. निश्चितच अंतर कापण्यासाठी आर्यन मात्र समाधानकारक कामगिरी करत होता, पण या वेळेला मात्र आर्यन बोनस कंप्लीट करून मैदानाच्या बाहेर गेला. अंतिम आणि शेवटचा सामना या क्रीडांगणावरचा असणार आहे. सागर कोंडमाळा वर्सेस मांडवकरी. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण सामन्याच्या दृष्टीने ताबडतोब मैदानामध्ये दाखल व्हायचे. इथं मात्र बोनस कंप्लीट केला जातोय. 1 गुण पुन्हा एकदा हासिल केला जातोय. सूरज किती पॉईंट या ठिकाणी दिला जातोय आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या मिनिटामध्ये हा गळ वळतो. 8-13 अशी परिस्थिती. अजूनही 5 गुणांचं लीड असणार आहे ते विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाकडे. निश्चितच निखिलची खेळी उत्तम झाली, ज्यानं अष्टपैलू खेळ ऑलराऊंडर खेळ करून दाखवला, ज्याच्या जोरावरती आपण पुन्हा एकदा निदान रेषा पार करण्याचं व्यूहरचना लावली जाते. पण इथं मात्र सक्सेस होताना आपण निखिलला पाहूया, कारण निखिलची एक उत्तम खेळी. हो यावेळेला मात्र निखिलला पकड होती आहे आणि उत्तम पकडीच्या जोरावरती निखिलला मात्र थांबवलं जात आहे. लगभग 9-13 अशी परिस्थिती आणि दरम्यान 1 गुण पुन्हा एकदा हासिल केला जात आहे. 10-13 अशी परिस्थिती आहे. अखेरकार एक मोठी फाईट आपण पाहिली मित्रांनो आणि या फाईट मधून आपण एक उत्तम प्रकारचा प्रयत्न आणि लगभग 3 गुणांचं लीड